तो दगडावर आहे वाटतं. हा काय करतो हा नमस्कार मित्रांनो, मी रुद्रक्षी ब्रिजेश स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आहे गणपती बाप्पाचा डे 5 आणि आज आहे गौरीचं आगमन. आणि आता मी निघालो परत एक काम आहे, म्हणजे आपली जी नदी आहे आपण जिथे बाप्पा विसर्जन करतो तिथे आपण आता व्हॉट्सअप करायला जातोय. पोरं अर्धी गेलेत, मी आता उठलोय जस्ट आणि आता तोंड वगैरे धुतले आणि आता निघालोय. तर चला बघूया. आणि त्यानंतर परत आपल्याला आज आणायचे आहेत गौरी, म्हणजे गौरीचं आज आगमन आहे आणि उद्या त्यांचा हौसा असेल. तर आता दुपारनंतर गौरी आणायला जाऊ आणि आता जाऊया आपण हे करायला, कसा रस्ता साफ करायला. आणि मी आता झालं तर आता निघतो. तर चला तुम्हालाही दाखवतो काय होतं आहे कसं होतं आहे. चला मित्रांनो, आम्ही आता नदीजवळ पोचले. राख्यात आहे अजून पाटणं पोरं येत आहेत इकडं. आता आमच्या नदीजवळ आता साफसफाई करायची तिथे जाऊन. तर आता चला दाखव तुम्हाला. पाऊस पडतोय, मागाशी मजबूत ऊन पडला होता आणि अचानक आता पाऊस सुरू झाला आहे. तर आज ऊन असताना चांगला तर पक्का आंघोळीला जायचा प्लॅन होता. तर बघूया आता काय होतंय. चला मित्रांनो, खालच्या साफ झाला गणपतीचा. आता तिथे बाकीच्याकडे तोडलेलं आम्ही नदीतला दाखवलं, कारण मी उतरलो नव्हतो, नदीत उतरलो होतो, मोबाईल माझ्याकडे नव्हता. तर आता निघाले, बघूया आता कुठे जात आहेत. आता गेलं तर फोकडीत जाऊ, नाही तर मग घरी डायरेक्ट, कारण साफसफाई करायची फोकडीतली असली तर, नाहीतर मग घरी जाणार. तर चला निघूया. निघालोय आणि कोकणाचा हा निसर्ग, ऊन पडलाय, पाठी राख्यात आहे आणि चालतंय एकदम मस्तपैकी निसर्गाच्या मधून. तर इथं पोरं आहेत थोडं,
तर चालतात एकदम मस्त आहे की सुंदर सुंदर नजारे जंगल. तर चला आता जाऊया पुढे. तो मला हा संध्याकाळी सीन दाखवायचाच आहे म्हणून आता दाखवत नाही. चला. तर मित्रांनो आता पोकळी झालेला आहे चालतोय. तर आता थोड्या वेळ न्यायचंच आहे. आता दुपारच झाली 1 वाजला आहे. त्यानंतर आता 3-4 वाजता परत यायचंच आहे गौरी आणायला. तर आता आलोय साफसफाई करायला. बघूया साफसफाई झाली अशी वाटते पण नाही पण वाटत आहे. तर आता जातोय पुढे आणि त्यानंतर मग घरी मग रांगोळी वगैरे करणार आणि मग निघणार परत गौरी आणायला येणार. जेवण दूर आरती बिरती करून पुढे जातात. चला पाणी आहे आले. तर मित्रांनो पोकळी साफ झाले आणि आता निघाले घरात. आता जेवणार वगैरे आणि नंतर मग संध्याकाळी गौरीला जाणार परत. तर चला आता निघूया आणि जेवूया आणि मग रांगोळी वगैरे करून परत गौरीला.
तर मित्रांनो, पाटिया तुम्हाला आवाज येतच असेल, गौरी येत आहेत गाजत वाजत गुन्ह्या आनंदाने. तर मी आता दळ्यामध्ये आहे आणि दळा एकदम बघा कसे वाटतात. भातं वगैरे भरलेले आहेत, म्हणजे लावलेले आहेत. तर चला याचा आनंद घ्या. आम्ही जे गौरीचं आगमन करतोय ते तुम्हाला बघायला भेटत असेल की माहीत नाही, पण हे जे आमच्याकडची प्रथा आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर त्याचाही आनंद घ्या. चला.
मित्रांनो मी आता घरी आहे. आज तुम्हाला वाटत असेल मी आता आंघोळ केले, पण नाही. मी आता आंघोळ म्हणजे मगाशी केले आंघोळ आणि तिकडे घरी गेलो होतो. गवर आणलेली, त्यानंतर मी डायरेक्ट आलो, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर तिकडे घरी गेलो. त्या मोठ्या घरी आपला गणपती आहे तिथे, बाप्पा आहे तिथे. तर तिथे गवर वगैरे नेसवली आणि नंतर मग काय आरती वगैरे झाली. मी मोबाईल कुठे ठेवला होता मला ॲक्च्युली माहीत नव्हता. नंतर मग समजलं की घरी ठेवला आहे म्हणून. तर इकडे आलो परत. मग आत्ता मोबाईल घेतला आहे जस्ट आता, त्याने आता व्हिडिओ शूट करतो आहे. तर तिथं विषय असा झाला की मला तो करता आला नाही तिथला आरतीचाच, आणि गवर पण नेसवली ती दाखवसुद्धा आली नाही. तर आता तुम्हाला गवर डायरेक्ट गवर दाखवतो मी. तर आता बघूया, आता दाखवायला जमलं तर दाखवूया, नाही आताच दाखवूया. तर गवर आणि गणपती जे आहे तो आपला जो आता गवर सजलेली आहे ती मांडलेली आहे, म्हणजे तिला साडी वगैरे नेसवलेली आहे ती आता तिथे झालेली आहे, स्थापन केलेली आहे. आणि आता उद्या हौसा आहे, तर उद्या गौरीचा हौसा असेल आणि बघूया उद्या आपला जरा बाहेर जायचा प्लॅन आहे. तर चला आता मी जातो जेवायला, जेवूया आणि मग तुम्हाला दाखवतो मी. बाप्पाचं दर्शन देतो आणि गौराई मातेसुद्धा दर्शन देतो. तर चला निघूया आता. आम्ही सारे दास तुझे, आम्ही सारे दर्शन द्यावे गुरुराया, दर्शन द्यावे गुरुराया. भेटला सद्गुरु मिळाला आदेश, भेटला सद्गुरु मिळाला आदेश, भेटला सद्गुरु मिळाला आदेश, भेटला सद्गुरु मिळाला आदेश. होईन मी दास जन्म जन्मी, होईन मी दास जन्म जन्मी. काया वाचा म्हणे करीन मी सेवा, काया वाचा म्हणे करीन मी सेवा. नका करू हेवा सद्गुरुनाथा, नका करू हेवा सद्गुरुनाथा. हरी म्हणा पुंडलिकावर दे,
पाहुणे पायाकडे पाहुणे मला पलीकडे पांडुरंगा कैवरले चंद्रभागा मला पलीकडे मला पलीकडे पांडुरंगा कैवरले चंद्रभागा कैवरले चंद्रभागा कैवरले चंद्रभागा कैवरले चंद्रभागा कैवरले चंद्रभागा पलीकडे मला पलीकडे पांडुरंगा कैवरले चंद्रभागा पलीकडे मला पलीकडे पांडुरंगा कैवरले चंद्रभागा हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि राधे बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की नाच सोंगणी पायाकडे पाहुणे हरी भजनी नाच सोंगणी पायाकडे पाहुणे तर मित्रांनो आता थोडे आठवण आले परत आज पण वाजली 4:30 4:15 झालेत माझ्या मते. आता घरी जातोय. ही पोरं आहेत पुढं. आता नाचून आलो, भजन झालं पूर्ण, नाचलो. आता उद्या फक्त 3 घरं लास्ट आहेत. आज काय काय झालं, आज सकाळी आम्ही साफसफाई करायला गेलो, त्यानंतर गौरी आणल्या आणि गौरीनंतर आता भजन आणि नाच. तर आता नाच वगैरे संपला आहे, तर आता निघालो घरी म्हणजे आलोच जवळ आता. तर चला, हा व्हिडिओचा पूर्ण इथेच आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.